बुद्धाय, जय भीम। आज आपण दीक्षाभूमी नागपूर येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि याच दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान क्रांती घडवून आणलेला दिवस आहे। 1956 साली 14 ऑक्टोबर दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिवस घडवून लाखो लोकांना बौद्ध अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेला दिवस हा आजचा दिवस आहे। आणि आजचा दिवस म्हणजे संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बौद्ध अनुयायी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात। मी बरेचशा वेळापासून अनेक लोकांशी संपर्क केला। भारतामधील विविध राष्ट्राच्या अनेक लोकांनी या ठिकाणी आलेले आहे। भारतामधील गुजरात, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेश इत्यादी लोकांशी आम्ही संपर्क साधला। त्या सर्वांचा एकच उद्देश होता की भारत बौद्धमय करण्यासाठी आम्ही सर्वांनी दीक्षाभूमीला आलेला आहे आणि याच माध्यमातून सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत की भारत बौद्धमय झालाच पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प आम्ही सर्वांनी साध्य केला पाहिजे। मित्रांनो, बुद्धवाणी चॅनलद्वारे दीक्षाभूमीचं आता आपणास दर्शन होईल, बाबासाहेबांच्या आस्थीचं दर्शन होईल। आपण पाहूया, चला रांगेमध्ये जातात सर्वांचे आपण पाहत आहोत। हे दीक्षाभूमीच्या आतमध्ये जे आहे बाबासाहेबांची आस्थी, तथागत भगवान बुद्धाची प्रतिमा, इथे हजारोच्या संख्येने लोक अभिवादन करीत आहेत, जयघोष करीत आहेत। अनेक राष्ट्रामधून आलेले लोक इथे बाबासाहेबांची आस्थीचं दर्शन घेणे आणि भगवान बुद्धांच्या यांना नतमस्तक होणे हे आपण पाहत आहोत। मित्रांनो, 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्म परिवर्तन केलेलं आहे, हे ऐतिहासिक दिन आज विजयदशमीच्या दिवशी आपण नागपूरला हजारो लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध अनुयायी, बाबासाहेबांचे अनुयायी इथे एकत्रित येतात। ही पहा, रमाईची प्रतिमा आपण पाहिलेली आहे आणि श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आपल्या दीक्षाभूमी स्तूपामध्ये दर्शन करीत। दीक्षाभूमी येथून आपण जे आपल्या बुद्धवाणी चॅनलचं प्रसारण करता करता अनेक लोकांशी आपण संपर्क करीत, अनेक लोकांचे विचार ऐकत, या ठिकाणी येण्याचे त्यांचे अनेक कारणं आपण माहिती करून घेत आहोत। असेच एक प्रसंग या ठिकाणी उपस्थित झालेले मध्य प्रदेशहून आलेले आपले मित्र आहेत, त्यांच्याशी आपण संवाद करूया। चला, त्यांनी काय म्हणतात ऐकूया तरी। मैं सिंगरौली मध्य प्रदेश के सिंगरौली ज़िले से हूँ। मेरा नाम इंजीनियर राम प्रसाद वर्मा है। मैं अनुसूचित जाति और जनजाति संगठन सिंगरौली मध्य प्रदेश के नाम से संगठन चलाता हूँ और मैं उसके अध्यक्ष के दायित्व का निर्वहन कर रहा हूँ। जी बताइए, यहाँ आप कौन कौन लोग आए? मैं यहाँ पूरी फैमिली सहित और 300 से 400 लोग हमारे सिंगरौली से आए हुए हैं। बहुत अच्छा लगा हमें नागपुर की धरा पर आकर, और मैं बारंबार प्रणाम करता हूँ बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब को, जो हमें अनुसूचित जाति और जनजाति और सभी वर्गों के लिए एक बहुत अच्छा काम किया और भारत ही नहीं बल्कि पूरे विश्व के पटल पर एक भारत का जो छवि होना चाहिए उन्होंने एक प्रदर्शित किया। मैं उनको सादर प्रणाम करता हूँ और मैं सभी से अपेक्षा करता हूँ कि उनके बनाए हुए संविधान के आदर्शों को पालन करें। धन्यवाद। मित्रांनो, 2 ऑक्टोबर आज हा सकाळचा वेळ आहे, सुमारे 8 वाजताचा वेळ आहे। बौद्ध अनुयायी या ठिकाणी जमा होत आहेत, आणखी वंदनेचा वेळ झालेला नाही। आम्ही दीक्षाभूमीवरील जे मुख्य द्वार आहे, या द्वारानंतर द्वाराच्या पाठीशी जे आहे जिथे वंदना घेतल्या जाते तिथे आलेले आहोत आणि हे दीक्षाभूमीचा समोरचं द्वार आहे। आपल्या सर्वांचं स्वागत करीत 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आलेल्या तमाम बौद्ध अनुयायी इथे दर्शनास येत आहेत आणि ही जी आहे रांग आहे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आपण पाहत आहोत। नागपूर दीक्षाभूमी येथून
बुद्धवाणी या चॅनलचं प्रसारण आहे आपल्या सर्वांसाठी, सर्व लोकांना माहिती देण्यासाठी. बुद्धवाणी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी अनेक प्रसारण केलेले आहेत. बौद्ध भिक्षू, बौद्ध अनुयायी, हे सुगत बुक डिपो. मित्रांनो, दीक्षाभूमीवर एक वैशिष्ट्य आहे, इथे बौद्ध साहित्य अधिक प्रमाणात मिळले जाते. बौद्ध साहित्य, बौद्ध इतिहास, अनेक पुस्तके मिळल्या जाते. जिथे तिथे जास्तीत जास्त पुस्तकांचा स्टॉल असतो. यानेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले व इतर विचारवंतांनी लिहिलेले अनेक पुस्तके मिळतात. हा एक विशेष आहे, जेणेकरून इथे आलेले प्रत्येक बाबासाहेबांचे, डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी व तथागत भगवान बुद्धांचे अनुयायी हे बौद्ध साहित्य जास्त खरेदी करतात. सुमारे 3 ते 4 करोडची विक्री केल्या जाते असं म्हणल्या जात आहे. गेल्या वर्षीसुद्धा. आत्ता आपण तमिळनाडू येथून आलेल्या बौद्ध अनुयायीशी आपण संवाद करूया. चला तर मित्रांनो, यांनी खूप लोक इथे जमा झालेले आहेत. चला त्यांच्याशी संवाद करूया. यहाँ पे मदद केंद्र में आइए, मदद केंद्र के पास आइए. मेरा फोन सीधो. Hindus to Buddhism, more than 10 lakh peoples converted from Hinduism to Buddhism because Sanatana Dharma was committed in the Hinduism. So Hinduism we are depressed by the Hinduism. There were 2 types of residency in India. So Dr. B.R. Ambedkar converted Hindus to Buddhism. मनोज रायबोले राहणार अकोला जिथे कुठे असतील त्यांनी पोलीस मदत केंद्र येथे यावे. तुमचे नातेवाईक रामेश्वर मोरे वाट बघत आहेत. A lot of people we are coming from Tamil Nadu. We are Advocate Association for Equality, Vidudalai Siddhagal Party's Advocate Wing, and Buddhist Council, Tamil Nadu Buddhist Councils, Mangala Buddha Vigar, and we are coming Makkal Mandram from Kanjipuram. We both coming, more than 100 of people travel Tamil Nadu to Nagpur. What about say message? The message: all the Dalits must convert Buddhism. Only that we will get liberty from the Hinduism. So our motto, what Ambedkar think that day, that will be better in the future. Our leader, Mr. Thol Thirumavalavan, he is working for the same work ideology to convert Hindus to Buddhism. Thank you.